अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती करेवाडी, तसेच रवींद्र दादा करे माजी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती सचिव यांचा सन्मान विशाल शेटकरे, विशाल शेंडगे आणि अनिकेत करे यांनी करावा। आयोजकांतर्फे मी त्यांना विनंती आहे की त्यांनी सन्मान करायचा आहे। चला सामना सुरू, पाहूया काय होतंय। मयूर मासाळ यांचा आउटसाइडला ऑफसाइडच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कड लागून त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची धाव नाही। चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी अशोक भिशे साहेब आणि अनिल बुटे साहेब यांच्यातर्फे देण्यात आलेलं होतं। तरी सुनील बुटे आणि अशोकजी भिसे यांनी कृपया मंचकावरती यायचंय। आपला सन्मान येथे आयोजकांतर्फे होतोय। राहुलजी सातव, विकास शेडबनकर आणि सोनू नरुटे यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी सन्मानासाठी यायचंय। सुनील बुटे सर तिकडे आहेत, सुनील बुटे कृपया आपण वरती यायचंय। आणि अशोक भिसे साहेब यांचे बंधू दीपक भिसे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनीही या ठिकाणी मंचकावरती यायचंय। आपला सन्मान होणार आहे। आयोजकांतर्फे आपला फेटा श्रीफळ देऊन सन्मान करण्यात येत आहे, त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे। आपल्या सहकार्याशिवाय हे इतका भव्य दिवस सोहळा या ठिकाणी संपन्न होऊ शकत नाही। तरी आम्ही तुमचा सत्कार करणं कर्मप्राप्त आहे। मयूर मासाळ सुंदर आउट स्विंग करणारा गोलंदाज, बारामती यंगर्सचा स्टार गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करताना पाहूया काय होतंय। आणि रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु फसलेला आहे। चला पुन्हा मंचकाकडे येऊया। यानंतर डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न होता। छोटे खानी टार्गेट आहे, परंतु इथे काटेवाडीच्या टीमने हार मानलेली नाहीये मित्रांनो। काय गोलंदाजी इथे केली जाते मैदानामध्ये। इथे अजून एक विकेट। ज्यावेळी छोटेखानी टार्गेट असताना मित्रांनो त्यावेळेस मॅच सुद्धा रंगतदार होतात, शेवटच्या चेंडूपर्यंत जातात। दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण इथे धावफलकावरती धावा जर पाहायला गेले तर धावा झालेल्या आहेत त्या एकही धाव अजूनही आलेली नाही आणि 2 विकेट इथे पाहू शकता तुम्ही। काय गोलंदाजी केली जाते इथे। 38 धावा बनवायच्या आहेत, परंतु इथे एकही धाव नाहीये। अप्रतिम गोलंदाजी केली जाते इथे मयूर कडून। आबी बांगे अजूनही मैदानामध्ये आहे इथे। प्रत्येक षटकारासाठी मात्र सन्मान्य विकास भैया बनकर यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक असणार आहे, परंतु इथे सातत्याने विकेटची पडझड पाहायला भेटते। स्विचिट करण्याचा प्रयत्न आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय तिथे पाठीमागे। एकही धाव इथे मैदानामध्ये भेटत नाहीये। धावफलकावरती धावफलक अजूनही ओपन झालेला नाहीये इथे। धावफलकावरती धावा 0 धावा आहेत आणि 2 फलंदाज सुद्धा इथे बाद झालेले पाहू शकता तुम्ही। छोटेखानी टार्गेट आहे 37 धावा। काय गोलंदाजी टाकली आहे। एकदा मयूर मासाळची गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या वाजवूयात, कारण एकही धाव दिलेली नाही। 2 फलंदाजाला बाद केलंय। 37 धावा बनवायच्या आहेत, परंतु मात्र इथे
फलंदाजांच्या पायामध्ये साखळ दंड घातलेत मयूर महासाळने, तशीच गोलंदाजी मात्र इथे करावी लागेल. ज्यांनी या स्पर्धेसाठी आपल्याला युट्यूब सौजन्य दिलंय सन्माननीय अडवतीस करायचं 38. ज्यांनी स्पर्धेसाठी युट्यूब सौजन्य दिले सन्मान्य विजय कुमार करे, अभिमान करे, सतीश शेटकरे, अजित भाऊ बनसोडे आणि विकास नाना शेंडगे यांचं सुद्धा मनपूर्वक या ठिकाणी स्वागत आहे. मॅच रंगलेले मित्रांनो, इथे 2 फलंदाज बाद झालेले आहेत. धावफलकावरती एकही धाव नाहीये. अभि भांगे स्ट्राईकला असणार आहे यावेळेस. बाहेरची कडा, क्षेत्ररक्षक, ओहो काय गोलंदाजी आहे. अभि भांगे बॅक टू द पवेलियन. काय ट्विस्ट बाकी आहे का इथं मित्रांनो. अध्यक्ष सन्माननीय धनंजय भाऊ काळे 11 अर्थातच काठेवाडी प्रतिष्ठान, काठेवाडीची टीम. स्कोर कमी बनवायचा, परंतु 3 फलंदाज बाद झालेत मित्रांनो. फायनलची मॅच आहे, एकतर्फी मॅच कधीच होऊ शकत नाहीये आणि लो स्कोरिंगचे सामने तुम्ही पाहिले असतील. IPL ची फायनलची मॅच सुद्धा तुम्ही पाहिली असेल. केवळ 6 धावेने तिथे पराभव पत्करावा लागला होता पंजाब टीमला सुद्धा. आणि काठेवाडीची मॅच सुद्धा काल अशीच झाली आहे. कमी स्कोरिंग मध्ये त्यांनी रोखलं होतं. 35 फक्त बनवायच्या होत्या, परंतु त्या धावा सुद्धा रोखलेल्या आहेत. इथे पूर्णपणे दबाव जर पाहायला गेला तर मात्र इथे वालचंद नगर टीम वरती आलाय. कारण संघाचा आयकॉन बाद झाला, स्टार खेळाडू अभि भांगे सुद्धा बाद झाला आणि मला वाटतं यश सुद्धा बाद झालाय ना, यश सुद्धा बाद झालाय. सन्माननीय अमोल बिसे सरांचं आगमन या ठिकाणी होत आहे. त्यांचं मी आयोजकांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. चांगली गोलंदाजी होते इथे. ओंकार न्यू बॅटर मैदानामध्ये कोण आहे, श्रीनिवास पाटील आणि त्यांचा सन्मान सुद्धा इथे होतोय. ओंकार पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न होता इथे. मैदानामध्ये धावांचा दुष्काळ पडलाय मित्रांनो, कारण 8 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकावरती एकही धाव नाहीये अजून. काय गोलंदाजी केली जाते इथे मित्रांनो मैदानामध्ये. 8 चेंडू मध्ये एकही धाव आलेले नाही. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. यावेळेस मात्र एक सिंगल धाव येईल. खूप उशिरानंतर मात्र इथे सिंगल धाव येते आणि एका सिंगल धावेने धावसंख्येचा श्री गणेश होतो मैदानामध्ये. क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. एका बाजूने शफिक शेख, ओंकार, मयूर मासाळ, पाठीमागे यष्ट्यांच्या बंटी काटेला सुद्धा पाहू शकता तुम्ही. कमबॅक केलं इथे कमी स्कोरिंग मध्ये मात्र काठेवाडीच्या टीमने. अध्यक्ष धनंजय भाऊ काळे यांची असणारी टीम पुन्हा एकदा इथे. काय चेंडू टाकलाय, बाहेर निघणारा चेंडू आपण पाहिला असेल तिथे. फलंदाजी मार्क वरती तुम्ही अनिलला पाहू शकता तुम्ही. ओंकार पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. पुन्हा एकदा इथे वाईट चेंडू इथे पाहायला भेटतोय. रिव्ह्यू नसणार आहे, रिव्ह्यू नाहीये. मी सुरुवातीपासून सांगितलंय की जर पंचांना वाटलं तरच पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. दोन्ही टीमला रिव्ह्यू नाहीये. वाईटच्या स्वरूपामध्ये धाव भेटते. धावफलकावरती एक धाव सुद्धा ऍड होते. धावा असणार आहेत त्या 2 धावा, बरोबर ना, 2 धावा. गोलंदाजी ट्रॅक वरती ओंकार यांना पाहू शकता. अप्रतिम गोलंदाजी केले. मयूर मासाचं 1 षटक अजूनही बाकी आहे. बाहेर चेंडू खेळून काढलाय. चेंडू नाही थांबला, सरळ जाईल सीमारेषा पार येतो. आमदार चषकाचा खणखणीत चौकार. थोडासा खराब चेंडू होता, कारण वेळ भरपूर भेटला तिथे अनिल यांना. ऑन स्क्रीन वरती तुम्ही सुद्धा तो फटका पाहू शकता. खूप वेळ भेटला. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू अगदी पिचच्या मधोमध आपटलेला चेंडू पाहायला तिथे. जास्त काही केलं नाही. बॅट दाखवली चेंडूला. धावफलकावरती बदल होईल. धावफलक पुढे गेला. 6 धावा धावफलकावरती. 6 धावा धावफलकावरती झालेल्या आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे या षटकातील.
छोटेखानी टार्गेट आहे, परंतु इथे पाठलाग करताना मात्र दमछाक होते. पुन्हा एकदा स्विचिट करण्याचा प्रयत्न आहे, अपील होते तिथे, परंतु मात्र इथे चला 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा झालेल्या आहेत त्या 6 धावा. 38 सर्कल इथे संपलाय मैदानामध्ये. 2 षटकामध्ये केवळ वालचंदनगर टीमची धावसंख्या 6. गोलंदाजी ट्रॅक वरती इथे मयूर मासाळा तुम्ही पाहू शकता. वैयक्तिक कोट्यातील दुसरं तर संघासाठी मात्र 3रं षटक घेऊन येताना मयूर मासाळ इथे पाहू शकता. एका बाजूने पाहू शकता अध्यक्ष धनंजय भाऊ काळे काठेवाडी प्रतिष्ठान काठेवाडी, तर दुसऱ्या बाजूने मात्र एसपी ग्रुप तुम्ही पाहू शकता रोहित दादा पाटणे अर्थात DC11 वालचंदनगरची टीम. मॅचला सुरुवात होते. जाऊया मैदानामध्ये. 3ऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन येताना तुम्ही पाहू शकता इथे मयूर मासाळ यांना काय गोलंदाजी केली होती. अजूनही एकही धाव दिलेली नाहीये त्यांनी. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये चालू आहे. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू. जसा चेंडू पडला ना तसा प्रेक्षकांच्या टाळ्या वाजतायत तिथे, कारण गोलंदाजी तितकी सुंदर केली. काटेवाडी एक्सप्रेस म्हणून का ओळखलं जातं याचं उत्तर मैदानामध्ये मयूर मासाळ देतोय. छोटेखानी टार्गेट आहे परंतु लढतोय मैदानामध्ये. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू. काय गोलंदाजी केली जाते इथे. अक्षरशः मैदानामध्ये आगीचे निखारे फेकतोय मैदानामध्ये मयूर मासाळ. फलंदाजांना बांधून ठेवलंय त्याने, दबाव निर्माण करून ठेवलाय. इथे धावफलकावरती 6 धावा. लोअर फुलटच असणारा चेंडू तिथे शफिक असेल. एकच धाव मैदानामध्ये भेटते. धावफलकावरती एका धावेने बदल होईल. धावफलकावरती 7 धावा असणार आहेत. आतापर्यंत मयूर मासाळ यांनी 9 चेंडू टाकलेत, 1 धाव दिली आणि 2 फलंदाजांना बाद केले. काय गोलंदाजी केली जाते इथे मैदानामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती मयूर, तर स्ट्राईकला मात्र इथे अनिल असणार आहे. पाहावं लागेल, धावा तर बनवाव्या लागणार आहेत, कारण ओंकारचं 1 षटक आणि शफिक शेख यांचं 1 षटक बाकी आहे अजून. पुन्हा एकदा इथे चांगला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन पाठीमागे आहे तिथे. शफिक आलाय परंतु काही क्षेत्ररक्षण सुद्धा केलं जात आहे तिथे. केवळ 1 सिंगल धाव भेटते. एका सिंगल धावेने बदल झालाय. धावफलकावरती धावा असणार आहेत त्या 8 धावा. पुन्हा एकदा प्रतिम चेंडू इथे. काय गोलंदाजी केली जाते. सातत्याने डॉट चेंडू येत आहेत. या षटकामध्ये 5 चेंडू मध्ये केवळ 2च धावा दिलेले आहेत मयूरने. शेवटचा चेंडू इथे बाकी आहे. 8 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू मयूर. ओ गर्रकन फिरवला इथे चेंडू. अपील सुद्धा होते परंतु पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. काय गोलंदाजी केली इथे मयूरने. 2 षटकामध्ये केवळ खर्च केलेले आहेत त्या 2च धावा आणि 2 फलंदाजांना बाद केले. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 8 धावा विजयासाठी मात्र आवश्यक आहेत त्या शेवटचे 18 बॉल आणि बनवायचे आहेत 30 धावा. 18 बॉल 30 धावा. प्रतीक शिंगाडे यांच्याकडून पारितोषिक येत आहे. जर शफिक शेख यांनी जर झेल घेतला तर 200 रुपयांचं पारितोषिक असणार आहे.
तत्पूर्वी ते सन्मान करतोय आपण ज्यांनी युट्यूब सौजन्य केलंय विजय कुमार करे, अभिमान करे, सतीश शेटकरे, अजित भाऊ बनसोडे आणि विकास नाना शेंडगे यांचा सन्मान या ठिकाणी करतोय ज्यांनी आपल्याला युट्यूब सौजन्य दिलेलं आहे। इथे सन्मान होतोय ज्यांनी आपल्याला या स्पर्धेसाठी युट्यूब सौजन्य दिलेले आहेत। विजय कुमार करे, पोलीस पाटील करेवाडी, माजी उपसरपंच वरकुटे बुद्रुक, अभिमान करे, सतीश शेटकरे, अजित भाऊ बनसोडे, विकास नाना शेंडगे आपल्या सर्वांना विनंती आपण समालोचन कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचंय। त्या ठिकाणी तुमचा सन्मान होतोय, सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। परंतु मॅच बनले इथे 18 बॉल शेवटचे बनवायचे आहेत त्या 30 धावा। गोलंदाजी ट्रॅक वरती ओंकार 8 धावा झालेल्या आहेत, बनवायच्या आहेत त्या 30। आमदार चषकावरती कोणती टीम नाव कोरणार? वाईट चेंडू अवांतर धाव मैदानामध्ये भेटते। सन्माननीय अमोलजी करे, अमोलजी बिसे यांचा सन्मान या ठिकाणी होतोय। सन्माननीय अमोलजी बेसे सरांचा सन्मान या ठिकाणी होतो इथे आयोजकांच्या वतीने। चंदू करे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। सतीश शेटकरे, विकास नाना शेंडगे, वसंतदादा करे, पोलीस पाटील अजित बनसोडे यांचा सन्मान या ठिकाणी मंचकावरती होतोय। आणि या सामन्यामध्ये जो उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन मयूर मासाळ यांनी आपल्या संघासाठी केलं त्यासाठी विक्रम भैया पाडोळे यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे। मयूर आपलं सामना संपल्यानंतर बक्षीस घेऊन जायचंय। पाहूया पुढचा चेंडू काय होतंय। उत्कृष्ट गोलंदाजी सूत्रसंचालनाची जबाबदारी मी पुन्हा एकदा सरांकडे सोपवतो। थँक्यू सर। पुन्हा एकदा काय गोलंदाजी केली जाते इथे, प्रेक्षकांची मन जिंकतायत। धावपालकावरती 14 धावा झालेल्या आहेत मित्रांनो आणि 14 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत 24 धावा। काय गोलंदाजी केली आहे मयूर मासाळ आणि ओंकार यांनी, अक्षरशः फलंदाजांना इथे जकडून ठेवलेलं आहे। स्ट्राईकला मात्र इथे बॉस, तर नॉन स्ट्राईकला आकाश यांना पाहू शकता। जोपर्यंत आकाश आहे, ओहो यावेळेस पुन्हा एकदा आउटस्विंग, गरकन चेंडू फिरतोय तिथे। एका चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील। धावफलकावरती धावा मात्र 14 झालेले आहेत। पाहावं लागेल इथे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती ओंकार। शफिक शेखचं एक षटक खूप महत्वाचं असणार आहे, ते त्या षटकामध्ये किती धावा येणार पाहावं लागेल इथे। 14 धावा धावफलकावरती। पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू आहे, एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात ओंकार साठी सुद्धा। ओंकार आणि मयूरचं कौतुक करावं लागेल। 4 षटक टाकले दोघांनी मिळून आणि धावा खर्च केलेत फक्त 14 धावा आणि अप्रतिम गोलंदाजी। शेवटचे 12 बॉल बनवायचे आहेत त्या 24 ना 12 चेंडू 24 धावा। विकास बनकर यांच्याकडून शफिक शेखच्या प्रत्येक विकेट साठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे। वालचंद नगर टीम जर मॅच जिंकली तर प्रतीक शिंगारे शेळगाव यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे। जोपर्यंत इथे आकाश असणार आहे ना तोपर्यंत मॅच
संपणार नाहीये मित्रांनो। शेवटचे 12 बॉल 24 धावा। बारा बॉल 24 धावा। गोलंदाजी ट्रॅक वरती शफिक शेख। मित्रांनो मॅच आवडली असेल आणि जर आमदार चषक आवडला असेल तर जोरदार टाळ्या वाजवूयात एकदा। आपल्या गावकऱ्यांनी आपल्या आयोजकांनी आयोजित केलेली स्पर्धा आहे मित्रांनो। आणि काय स्पर्धा होते इथे, तुका म्हणे याच्यासाठी केला होता अट्टास शेवटचा दिवस गोड व्हावा आणि हा शेवटचा दिवस, शेवटची मॅच सुद्धा अगदी तशीच होते। 12 बॉल 24 धावा, 38 धावा बनवायच्या होत्या, परंतु अक्षरशः इथे मयूर मासाळ मात्र गोलंदाज इथे अजूनही आकाश क्षेत्ररक्षणा केले सजवलंय क्षेत्र। शेवटचे 12 बॉल बनवायचे आहेत 24 धावा। 12 बॉल 24 धावा। यावेळेस फटका तर चांगला आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, 2 हातांची ओंजळ इथे रिकामी राहील। आणि झेल कुणाचा सोडलाय तुम्ही? आकाशचा झेल सोडला आणि इथे काय झालंय? इथे फलंदाज कोणता बाद असेल पाहावं लागेल। इथे गफार खान सर सांगतायत की इथे बॉस आउट झाला, इथे झेल तर सुटलाय, तिथे सोपा झेल होता तिथे। शेवटचे 11 बॉल बनवायचे आहेत 23 धावा। न्यू बॅटर चला लवकर, वेळ घेऊ नका, चला लवकर। 11 बॉल 23 धावा। 11 बॉल मध्ये 23 धावा इथे बनवायचे आहेत। बॅट्समन चला लवकर प्लीज। आयोजकांचा सत्कार बक्षीस जाते आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते होतोय, कारण या आयोजकांनी खूप मोठं कष्ट घेतलंय। सर्व आयोजक या स्पर्धेत आहेत, चला लवकर। खऱ्या अर्थानं आयोजकांचा सन्मान करणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, कारण ग्रामीण भागामध्ये एवढी मोठी स्पर्धा ज्यांनी पार पाडली त्या सर्व आयोजकांचा सन्मान या ठिकाणी होतोय। सर्व बक्षीस जाते, सरपंच त्याचबरोबर सदस्य या सर्वांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय। चला अक्षय सर चला। अकरा बॉल बनवायचे 24 धावा। 24 का किती? थांबा एक मिनिट, 23 ना? 23 11 बॉल 23 धावा। शफिक शेख इथे अप्रतिम चेंडू आहे। पुन्हा एकदा काय गोलंदाजी केली जाते इथे। मला वाटतं शफिक शेख यांनी लाईन लेंथ ओंकार आणि मयूरची पाहिलेली आहे आणि अप्रतिम गोलंदाजी होते। शेवटचे 10 बॉल बनवायचे आहेत त्या 23 धावा। आकाश अजूनही मैदानामध्ये, झेल सुद्धा सुटलाय एक त्याचा, परंतु अप्रतिम तिथे गोलंदाजी होते शफिक यांची। पुन्हा एकदा फटका बसलाय, क्षेत्ररक्षक असेल खाली आणि यावेळेस करणार नाही कोणती चूक। आकाशचा सुद्धा खेळ संपला जातोय। शफिकच्या विकेट साठी जे पारितोषिक आलं होतं ते सुद्धा पारितोषिक दिलं जाईल। शेवटचे 9 बॉल बनवायचे आहेत त्या 23 धावा। 15 धाव्यांवरती आतापर्यंत 7 फलंदाज बाद झालेत। आयोजक चला लवकर, तुमचा सन्मान घ्यायचा आहे। आयोजक, सर्व आयोजक चला लवकर। काय गोलंदाजी केली आहे सन्माननीय अध्यक्ष धनंजय भाऊ काळे काटेवाडी, अर्थातच काटेवाडी प्रतिष्ठान, काटेवाडीची टीम तुम्ही पाहू शकता। 15 धाव्यांवरती 7 फलंदाज इथे बाद झालेले आहेत। शफिक शेख चांगली गोलंदाजी केली इथे। शेवटचे 9 बॉल बनवायचे आहेत त्या 23 धावा। 9 बॉल 23 धावा। मित्रांनो, लो स्कोरिंगची मॅच कधीही मात्र वन साइड होऊ शकत नाहीये। इतिहास आहेत आणि इतिहास पुन्हा एकदा इथे पाहू शकता।
ओ त्यावेळेस पुन्हा एकदा वाईट यॉर्कर पाहायला भेटतोय. शेवटचे 8 बॉल 23 धावा. काटेवाडीची टीम इथे त्यांची पावलं सुरू होत आहेत आमदार चषकावरती नाव कोरण्यासाठी, परंतु मॅच संपलेली नाहीये. जर 2 षटकार जर आले तर मॅच चांगली होऊ शकते. अजूनही 8 बॉल 23 धावा. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू इथे. काय गोलंदाजी शफिक शेख साठी सुद्धा एकदा टाळ्या वाजवा. काय गोलंदाजी केली या आयकॉननी. 7 चेंडू मध्ये बनवायचे 23 धावा, परंतु शेवटचं षटक कोण टाकणार याच्यावरती बरेच समीकरण अवलंबून आहे. कारण 7 चेंडू मध्ये 28 धावा पाहिल्या आहेत, 7 चेंडू मध्ये 25 पाहिलेले आहेत. त्यामुळे शेवटचं षटक सुद्धा खूप महत्वाचं आहे. 7 बॉल बनवायचे आहेत 23 धावा. 7 बॉल 23 धावा. पुन्हा एकदा इथे शफिक शेख. समोरच्या दिशेने ओंकार असतील. ओ झेल टिपले. अजून एक फलंदाज बाद. 8वा धक्का बसतोय. बबलूचा सुद्धा खेळ संपलाय. शफिकने मात्र 6 चेंडू मध्ये 1 धाव दिलेले. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया शफिक शेख साठी सुद्धा. आणि 2 फलंदाजांना बाद केले. 8 फलंदाज बाद झाले. शेवटचे 6 बॉल 23 धावा बनवायचे आहेत आणि विकेट बाकी असणार आहेत वालचंदनगर टीमच्या जवळ केवळ 2च. काय फायनलची मॅच झाली आहे मित्रांनो. इथे सर्वांना वाटलं की वालचंदनगरची टीम 2 ते 3 षटकांमध्ये मॅच जिंकेल, परंतु मित्रांनो क्रिकेट आहे आणि प्रेक्षक सुद्धा पाहू शकता. सर्व प्रेक्षकांचं मी मनापासून इथे आभार मानतो. आपण या स्पर्धेला अगदी उंचीवरती नेऊन पोहोचवलंय. मी सातत्यानं सांगत असतो इंग्लंडचं हवामान, पाकिस्तानचं राजकारण आणि भारतातील बायकांचा मूड जितक्या लवकर आणि जितका बदलतो ना, त्यापेक्षा सुद्धा क्रिकेटचा खेळ जास्त प्रमाणात बदलतो. 6 बॉल शेवटचे 23 धावा. गोलंदाजी ट्रॅक वरती बॉलर्स नाव. हो सर, बॉलरचं नाव काय? अभिजित ना. अभिजित सुतार गोलंदाजी ट्रॅक वरती. शेवटचे 6 चेंडू बनवायचे आहेत 23 धावा. सहा बॉल 23 धावा. चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आणि इथे झेल टिपलाय का? टिपलाय झेल. फलंदाज बाद. शेवटची विकेट केवळ बाकी आहे मित्रांनो. विजयासाठी 38 करायच्या होत्या आणि इथे जर पाहायला गेलं तर 15 धावा झालेत. 9 फलंदाज बाद झालेत. एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात जर बॉलिंग आवडली असेल तर. अध्यक्ष धनंजय भाऊ काळे 11 अर्थातच काटेवाडी प्रतिष्ठान, काटेवाडीची टीम काय कमबॅक केलं इथे. शेवटचे 5 चेंडू बनवायचे 23 धावा, परंतु विकेट मात्र एकच शिल्लक आहे इथे. आरसीबी टीमचा 18 वर्षाचा जो वनवास होता तो निघून गेलाय आणि इथे मैदानामध्ये सुद्धा पाहायला भेटतं. इथे काटेवाडीची टीम आमदार चषकावरती नाव कोरणार का पाहावं लागेल, परंतु अजिंक्य आलेत बॅटिंग साठी. सन्माननीय महेश करे सरांचं या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. सब लेफ्टनंट इंडियन फोर्स ना, त्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. 1 धाव आली आहे. शेवटचे 4 बॉल नाही का आली, रन नाही आली. 4 बॉल बनवायचे आहेत तिथे 23 धावा. सन्माननीय महेश करे यांना विनंती, आपण समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं. शेवटचे
4 बॉल 23 धावा. चांगला फटका खेळून काढलाय. 1 धाव तर आली आहे तिथे आणि 1 सिंगल धाव येईल, कारण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसताना शेवटचीच विकेट बाकी आहे इथे. शेवटचे 3 बॉल बनवायचे आहेत. 22 धावा. व्हाईट बॉल अवांतर धाव भेटते मैदानामध्ये इथे. शेवटचे 3 बॉल 21 धावा. चांगला चेंडू आहे यावेळेस. 1 धाव तर आली आहे तिथे आणि 1 सिंगल धाव येईल. शेवटचे 2 बॉल बनवायचे आहेत. 20 धावा. सन्मान्य महेश करे सरांचं आगमन या ठिकाणी झालंय. त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. चांगला चेंडू आहे इथे. डॉट चेंडू येतोय. अध्यक्ष धनंजय भाऊ काळे, अर्थातच काटेवाडी प्रतिष्ठान, काटेवाडीची टीम आमदार चषकावरती नाव कोरणारी टीम इथे ठरले. कॉंग्रॅच्युलेशन इथे टीम काटेवाडी, अध्यक्ष धनंजय भाऊ काळे 11 काटेवाडीची टीम. कॉंग्रॅच्युलेशन. काय इथे मॅच पाहायला भेटले फायनलची मित्रांनो. डीजे